नमस्कार मित्रांनो, मी चित्रकार स्वप्नील पाटील. तर आर्टिस्ट स्वप्नील पाटील या यूट्यूब चॅनलवरती तसंच इंस्टाग्रामवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर मी शेलार सरांच्या स्टुडिओमध्ये गेलो होतो. सर काही दिवस गावी गेले होते आणि आज विशेष कारण होतं की कुलदीप दादा आमचे जे मित्र आहेत चित्रकार, तर कुलदीप दादांचा वाढदिवस, त्यानिमित्त आम्ही एकत्र भेटलो. तर मानसिंग टाकळे सरही आले होते आणि कुलदीप दादांनी प्लॅन केला होता की शेलार सरांना एक पेंटिंग करून दाखवण्यासाठी सांगितलं होतं. तर सरांनी त्यांचं एक पहिलं जुनं चित्र टचअप किरकोळ काही गोष्टी करायच्या होत्या, त्यावरती सिग्नेचर मारले आणि ते आउटडोअर केलेलं काम बाजूला ठेवलं कंप्लीट करून. आणि त्यानंतर ड्रॉइंग करून घेतलं. कुलदीपदादांचा नवीन आयपॅड ह्यावरती एक रेफरन्स कुलदीपदादांनी घेतला होता, तो दिला. टाकळे सरांनी एक त्यांचं पॅलेट आणलं होतं बरोबर आणि तेही काम करणार होते. तर त्यामुळे ते पॅलेट कुलदीपदादांनी क्लीन करून शेलार सरांना दिलं आणि एकत्र सगळे आम्ही बसलो. तर शेलार सरांनी हे लँडस्केप करायला सुरुवात केली. पहिल्यांदा ड्रॉइंग करून घेतलं. 1/4 साईजचं हे पेंटिंग आहे आणि त्याचबरोबर मग कलर काम चालू केलं. तर टाकळे सरांचं पॅलेट शेलार सर मोस्टली पहिल्यांदाच वापरत होते. कुलदीपदादा, टाकळे सर, त्याचबरोबर टाकळे सरांच्या बरोबर अजून एक गेस्ट होते आणि त्याचबरोबर आपले दिलीप दस सर होते. असं आम्ही छान गप्पा-टप्पा, जुन्या आठवणी असं रंगत त्या डेमॉन्स्ट्रेशनच म्हणता येईल त्याला. तर ह्या गोष्टी आम्ही बघत छान कुलदीपदांचा बड्डे साजरा करत होतो. ह्याच्या अगोदर एक मी कुलदीपदांना एक असाच मोबाईलवरती मी व्हिडिओ दाखवला आणि थोडंसं कुलदीपदादा इमोशनल झाले होते. त्याचं कारण होतं त्यांच्या काही जुन्या आठवणीतला तो व्हिडिओ होता. तर तबला वादनामध्ये त्यांच्या गुरूंच्या बरोबर ते एका कार्यक्रमात साथ देत होते. त्या कार्यक्रमाचा तो एक छोटीशी क्लिप मी त्यांना दाखवली आणि त्यांना जुन्या आठवणींमुळं थोडं भरून आलं होतं. तर हे एक छानसं गिफ्ट मी काल त्यांना बड्डेनिमित्त दिलं होतं. तर अशा पद्धतीनं हे पेंटिंग शेलार सरांचं कंप्लीट झालं आणि त्यानंतर शेलार सरांनी सही मारून हे पेंटिंग बाजूला ठेवलं. त्याचबरोबर मग टाकळे सरही नवीन काहीतरी करायचं असा प्लॅन झाला. मग सरांनाही रिक्वेस्ट केली आम्ही आणि टाकळे सर शेलार सरांचं ट्रायपॉड आणि बोर्ड वापरून सर पहिल्यांदा असं ट्रायपॉडवरती काम करत होते. त्यामुळे तो एक प्रयोग आम्हाला बघता आला. टाकळे सरांनी छान ड्रॉइंग करून घेतलं आणि रेफरन्सवरून टाकळे सर खूप कमी काम करतात, पण हे पहिल्यांदा त्यांनी असं डेमॉन्स्ट्रेशन किंवा पेंटिंग करायला घेतलं आणि आम्ही छान त्याचा एक आस्वाद घेतला. त्यानंतर ह्याच विशेष दिवस संध्याकाळी 6 वाजले होते. त्यामुळं त्यानंतर आम्ही शेलार सरांच्या घरी जायचं ठरवलं आणि विशेष दिवसभर कुलदीपदादांनी हा जो स्टुडिओमध्ये शेलार सरांचा वेळ दिला होता. शेलार सरांनी त्यांचं कमर्शियल काम चालू असतानाचं थोडा वेळ त्यातून बाजूला काढून किंवा आमच्यासाठी काढून आम्हाला ते पेंटिंग करून दाखवलं होतं. तर असा आमचा एक छान कुलदीपदादांचा बड्डे दिवस स्टुडिओमध्ये गेला. त्यानंतर घरी गेल्यानंतर कुलदीपदादांना एक छोटासा आम्ही केक घेऊन गेलो होतो आणि शेलार सरांच्या घरी कुलदीपदादांचा बड्डे साजरा केला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओत.